अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासंदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या आपण पाहूयात। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळालेली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणामध्ये आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा राणेंनी केला। तर या प्रकरणामध्ये कर्ता करविता हा सचिन वाझे असल्याचा आरोप राणेंनी केलेला आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिशा सालियान हिच्या पालकांवर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात दबाव होता। त्यांना पोलीस, आरोग्य यंत्रणा कुणीच मदत करत नव्हतं। रुग्णवाहिकाही त्यावेळी बदलली गेली होती। प्रकरण दडपण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या असा दावाही नारायण राणेंनी केला। तर राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केलेली आहे। मी कचऱ्यावर लक्ष देत नाही, माझ्यावर घाण आरोप करायचे, त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले। दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेची तारीख ठरली आहे। 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली। सतीश सालियान यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप केलेला आहे।